दत्त गोदाम न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन याच्यामध्ये आज एक ठिणगी पडलेली आहे। मनोज जरांगेंनी प्रेस गेली त्याला उत्तर देण्यासाठी हाकेंनी सुद्धा प्रत्युत्तर या ठिकाणी दिले। हा वैचारिक वाद जरी असला तरी दोघांच्या भूमिका समजून घेणं महत्त्वाचं आहे। उद्या मीडियाला नाव सुद्धा ठेवलं जाऊ शकतं की दोघांमध्ये भांडणं लावण्याचं काम मीडिया करते, पण आमचं ते काम नाही आहे। मनोज जरांगेंना आम्ही ऐकलं आणि त्याचे उत्तरं हाकेंकडून घेणार आहेत आणि हाकेंनी प्रेसमध्ये ते व्यवस्थित मांडले सुद्धा। ही आता दोन्ही समाजाची भूमिका काय, दोन्ही समाजातील नेत्यांना काय वाटतं हे आमचं काम आहे आणि मी ते काम करणार आहे। हाके सरांना मी विचारतो, सर मनोज जरांगे पाटलांनी प्रेस घेतली आज आणि त्यांनी थेट मंडल आयोगाच्या 29% जे आरक्षण दिलं गेलं त्यावर त्यांनी टिप्पणी केली की वरचं 15% आरक्षण माघारी घ्या असं सुद्धा मनोज जरांगे म्हणाले। घ्यावं शासनानं त्यांच्या सांगण्यावरून, जरांगे साहेबांच्या सांगण्यावरून जर इथं सगळ्यांच्या अध्यादेशाची तयारी करत असेल शासन तर ते वाढीव आरक्षण काढून दाखवावं, आव्हान आहे आपलं त्यांना। एका रात्रीतून दिलेलं आरक्षण आहे कुणी सांगितलं एका रात्रीतून? सांगितलं कुणी? मंडल आयोग एका रात्रीत झाला का तयार? आणि कुठल्या जातींना इन्क्लूड करायचं आणि कुठल्या हे काय एका रात्रीत घडलंय का? परंतु मनोज जरांगे पाटील म्हणताय की तुम्ही ज्या मागण्या केल्यात निवेदनातल्या त्या मागण्या चांगल्या आहेत मराठाच्या दृष्टीने, कारण त्या मागण्यांमुळे कमीत कमी मराठा एक होईल आणि मराठ्यांचे नेते सुद्धा एक होतील। मराठे राजा एकच आहे, मराठे पडणारे बी मराठेच आहेत आणि जिंकणारे बी मराठेच आहेत। भाजप अलायन्स निवडून आली तरी मराठेच येतात आणि अपोजिटची पार्टी काँग्रेस वगैरे आली तरी मराठेच आमदार खासदार होतात। त्यामुळे मराठे एक कधी नव्हते। ओबीसी कुठेतरी पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत मेंबर, ग्रामपंचायत सरपंच, कुठंतरी झडपी सदस्य, कुठंतरी एखादा नगराध्यक्ष, कुठंतरी एखादा महापौर, हा मराठे एक नव्हते कधी। मराठी एकच आहे, आता सुद्धा एकच आहे। मनोज जरांगेंना आंदोलन करायची काय गरज पडली? मनोज जरांगेंचं काय झालंय, दुखणं एका जागी आहे ते मलमपट्टी एका जागी करतात आणि त्या दुखणं आणि मलमपट्टीच्या वेगवेगळ्या भूमिकामुळं माझ्या मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दरी निर्माण झाली। आणि ही फॅक्ट आणि फॅक्च्युअल या महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यानं, कुठल्याही आमदारानं, कुठल्याही खासदारानं ही नावं का घेतो आमदार खासदार नेत्यांची? कारण त्यांचा प्रभाव त्यांच्या वार्डाव त्यांच्या कन्सिस्टन्सीवरती असतो, मग ती विधानसभा असेल लोकसभा असेल, पण ते खरं बोलायला कोणी तयार नाही। मागासांचे अधिकार आपल्याला टिकवलेच पाहिजेत, ते संविधानिक आहेत आणि हे आपल्या देशाचं लोकशाहीचं धोरण आहे, हे सांगायला हे लोकप्रतिनिधी तयार नाही। तुम्ही आता म्हटलं की माझा मराठा समाज, मराठा तरुण माझा, मनोज जरांगे सुद्धा म्हणतात की माझा ओबीसी बांधव, दोघे एकमेकांच्या समूहाबद्दल आदर करतात। जरांगे साहेब म्हणतात माझा ओबीसी बांधव। त्यांचं एक उदाहरण होतं, मी ऐकलं होतं की आम्ही एका गाडीवर बसून चाललो की आम्ही 50-50 रुपयाचं पेट्रोल अर्ध पेट्रोल टाकतो, मग त्याच ओबीसी बांधवांच्या ताटातलं हिसकावून घेण्याची, त्याचं घर उद्ध्वस्त करायची, त्याचे हक्क अधिकार उद्ध्वस्त करायची, मग कशी दोस्ती असू शकेल? पण त्यांचं म्हणणं की ताट आमचं वाढलेलं होतं आधी। तुम्ही सांगितलं तेच म्हणतात। अरे लॉ मेकर तुम्हीच आणि लॉ इम्प्लिमेंटर बी तुम्हीच। त्यांच्यामध्ये जमिनी आमच्याच आहेत आधी, यांनी अतिक्रमण केलेलं आहे, हे तर तुम्ही जाहीर केलं ओबीसी। एक उदाहरण सांगतो तुम्हाला, भूतकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मजूर पक्ष नावाचा एक पक्ष होता। त्या जाहीरनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं एक थेरी मांडलेली होती, ती युनिव्हर्सल आहे, जागतिक लेवलला, म्हणजे जागतिक पातळीवर आपली युनो काम करते। त्यांचंही तेच धोरण आहे की आभाळातनं पडलेल्या पाण्यावर, हवेवर आणि इथल्या पृथ्वीवरच्या जमीन धारणेवर सगळ्यांचा समान अधिकार आहे। आणि ते पण ठीक आहे, आता इथं आपली हजारो वर्षाची परंपरा आहे, तर तो समान अधिकार सोडून द्यावं। तुम्ही जमिनी, तुमच्या जमिनी आणि भटक्या विमुक्त ओबीसींच्या जमिनी, तुम्हाला एखादं नापिकी झाली, दुष्काळ पडला तर तुमच्या सातबाराला अनुदान जमा होतं, पण माझ्या धोब्याच्या, नाविकाच्या, दलित बांधवाच्या नावावर सातबाराच नाही, तर तुमचं अनुदान आम्हाला मिळणार कसं?
पण तुम्ही बोला की मराठा समाजाचं दुखणं मला नेमकं माहीत आहे. दुखणं काय मराठा समाजाचं? मराठा समाजाचं दुखणं, तरुणांचं दुखणं असं आहे की अलीकडच्या काळामध्ये 92-93ला आपण खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण ह्या गोष्टी ज्यावेळी झाल्या, जगाला सामोरं जात होतो, त्यावेळी इथल्या पुढाऱ्यांनी इथल्या पॉलिसीचं विकेंद्रीकरण केलं, ते केंद्रीकरण केलं. पाण्याच्या योजना असतील, शेतीचे हमीभाव असतील. बघा देशामध्ये आपल्या म्हणजे पाण्याच्या योजना असतील, शेतीचा हमीभाव असेल किंवा ग्रामीण भागातल्या लोकांच्यावरती आलेली बेरोजगारी असेल आणि शासनाचं तरुणांना रोजगार मिळण्याबाबतचं धोरण असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये हे सरकार फेल आहे. त्यामुळे तरुण बेरोजगार झाल्यानंतर तरुणाला जर असा जरांगे साहेबांसारखा एखादा माणूस भेटला, घुसीन आमचा 90% आहे, तुमचा 60% आहे आणि मग तुमच्यामुळं आम्हाला UDP भरावं लागते, हे म्हणजे असंवेदनशीलतेचं आणि घटनेच्या धोरणाला विरोध करणारी त्यांची भूमिका आहे. परंतु तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या मागण्यामुळं मराठी चौताळतील असं वाटतं, कारण डायरेक्ट ज्या नोंदी झाल्या त्या नोंदीच रद्द करा अशी मागणी होते आणि त्यावर मनोज जरांगेसुद्धा संतापले. चौताळतील म्हणजे काय करतील? संतापले म्हणजे काय करतील? बीडप्रमाणे घरं जाळतील तरुणांना. आता मी एखादी ओबीसीची मिटिंग घ्यायची म्हटलं, मी खूप दिवस झालं ओबीसीच्या प्रश्नावर काम करतो. एक ओबीसीची एक मिटिंग लावली तर रिटायर्ड माणसं, म्हातारी माणसं 550च्या वर मला कधी जमा होत नव्हतं. आता सगळी यंग ब्रिगेड आहे, सगळी टोटल, आणि प्रत्येक जातीची माणसं इथं आहेत. चौताळेल, संतापेल म्हणजे काय करेल? आमची घरं काढेल. छत्रपती शिवरायांच्या या मावळ्यांच्या विरोधात काय करणार आहे तुम्ही? हे लोकशाहीचं आणि कायद्याचं राज्य आहे. ते म्हणताय की लक्ष्मण हाके जे बोलतात हे त्यांचं स्वतःचं नाही, त्यांना येवल्याचा माणूस बोलायला होतो, म्हणजे छगन भुजबळ किंवा तुमचं आंदोलन पुरस्कृत आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की येवल्याचे आता छगन भुजबळ सगळ्यांना माहीत आहे की त्यांचं राजकीय अस्तित्व संपल्याशिवाय मी शांत बसतो. थिएटरमध्ये प्रॉम्प्ट केलेलं नाटक आणि उत्कृष्ट अभिनेत्याचं नाटक याच्यामध्ये डिफरन्स आहे. जरांगे पाटील, तुम्हाला 4 वाक्य बोलायचे म्हटलं तर तुमच्या 10 सल्लागारांचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागतो. लक्ष्मण हाकेबरोबर कधीतरी चर्चेला या, मग कुणाच्या सांगण्यावरून करतायत का ते स्वतःच्या विचारावर करतायत ते कळेल तुम्हाला. मी 9 दिवस झालं बोलतोय. पण असं सुद्धा की काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा ओबीसींना भिडवत आहेत. काल प्रकाश आंबेडकर सुद्धा तेच म्हटले. अनेक राजकीय विश्लेषक असतील, नेते असतील, त्यांचं म्हणणं आहे काय आहे, इथल्या सर्व पक्षप्रमुखांनी फॅक्ट आणि फॅक्च्युअलपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला आहे. तो असा, प्रत्येक गोष्ट ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करतात. लक्ष्मण हाके एका पक्षात XYZ पक्षात काम करत होता, पण लक्ष्मण हाकेची सामाजिक न्यायाची भूमिका, फुले शाहू आंबेडकरांची पुरोगामी भूमिका, ओबीसींची, वंचितांची, शोषितांची भूमिका मे बी माझ्या पक्षाला आवडली नसेल. त्यांनी मला स्टेज शेअरिंग नाकारलं, त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. माझा त्यांच्यावरती आरोप नाही आहे किंवा मी त्यांच्याबद्दल नाराज पण नाही आहे, पण मला माझ्या मनामध्ये काय चाललं आहे मला ते माझं मन साथ देत नव्हतं. म्हणून मी एकटा निघालो ओबीसीच्या संरक्षणार्थ. मी या ठिकाणी पोहोचेपर्यंत माझ्या गाडीत डिझेलसुद्धा नव्हतं, पण निघालो. माझी विल पॉवर आणि मला तिथं पोहोचायचं होतं. मी इथं पोहोचलो. मनोज जरांगेचं पण आंदोलन तसंच आहे, त्यांच्या खिशात 5 पैसा नसतो. साहेब, आंदोलनं होतात, पण आंदोलनाचा बेस, आंदोलनाची मागणी काय आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन आंदोलनाची लढाई लढणारा म्होरक्या कोण आहे याच्यावर आंदोलनाचं यश अपयश अवलंबून असतं. त्या म्होरक्याची डेप्थ काय आहे, त्या म्होरक्याचं डिवोशन काय आहे, या गोष्टी. मराठा समाज पूर्ण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं, बऱ्यापैकी, पूर्ण नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी त्यांच्या पाठीशी समर्थनार्थ. त्यांना एकाच प्रकारचं फिलिंग ज्यावेळी मिळतं त्यावेळी तोच विचार, गोबेल्स नीती कशी आहे, खोटं ते 4 वेळा समजावून सांगितलं ते खरं होतं ना. मी काय म्हणतोय, आमने सामने बसावं ना. जरांगेच्या आंदोलन म्हणजे ही तीच नीती आहे, ग्लोबल नीती. प्रश्नच नाही. आम्हाला मिळालंच पाहिजे ना, आम्हाला ओबीसीमधनंच मिळालं पाहिजे ना, आमचंच आहे ना, आम्हाला कसं देत नाही बघून. हे काय आहे? अरे तुम्ही संविधानाला चॅलेंज करताय. संविधानातल्या तरतुदींना कोणच चॅलेंज करू शकत नाही. काही बोलताय तुम्ही. पण तसं जर बघायला गेलं तर
सगळे सोयऱ्यांचा विषय असेल किंवा हे सरकार देऊ शकत नाही त्यांना कायदेशीर दृष्टी? अरे सगळे सोयरे आणि त्यांनी जे तो काय बनवलं आहे मग मी काय वाचलेलं नाही, पण त्यांचं जे काही चाललं आहे मी जे पाहतोय मीडियामधून, सगळे सोयरे हा शब्द मला हिंदू पर्सनल लॉमध्ये दाखवा, पारशी लॉमध्ये दाखवा, मुस्लिम लॉमध्ये दाखवा, न्यायनिवाड्यामध्ये दाखवा, देशातल्या अनेक घटक राज्यांच्या कुठल्या जजमेंटमध्ये कुठं असेल तर दाखवा. माझं नॉलेज अपुरं पडत असेल आणि कुणाकडं जर या दोन शब्दाचा अर्थ असेल, सगळे सोयरे माझ्या मराठी लँग्वेजमध्ये, माझ्या परंपरेनं आलेल्या मराठी भाषेमधल्या कुठल्या डिक्शनरीमध्ये सगळे सोयऱ्याची कन्सेप्ट दिली, व्याख्या दिली. पण सरकारने सुद्धा आश्वासन दिलं नाही त्यांना, हे पण नाकारता येणार एक कोणतरी सपीक डोक्याचा माणूस आहे, तो असले काहीतरी कंडे पिकवत असतो. तो असं नाही मिळालं असं, असं नाही मिळालं असं, त्या माणसाचं नाव पण मी जाहीर करेन. सरकारने आश्वासन दिलं त्यांना सगळ्या सोयऱ्यांचं. तेच ना, हे आणलं कुठून तुम्ही? हे असलं हे कसं, काय लॉजिक आहे या गोष्टीला? सगळे सोयऱ्याचा पब्लिकला समजणाऱ्या भाषेत अर्थ सांगू का? सगळे म्हणजे रक्ताने आणि दुधाने एक असलेलं नातं, सोयरे म्हणजे लग्नानंतर झालेलं नातं. सिंपल बात आहे. ते कसं शक्य आहे राजा होईल? मनोज जरांगे म्हणतात मला जातीवादी ठरवलं जात आहे, मी काय जातीवादी नाही आहे, पण ओबीसी आंदोलन मला मजबूर करणार पुढं. ओबीसी आंदोलन अगोदर सुरू झालं नव्हतं. अगोदर तुम्ही सुरू केलं ना, आम्हाला चॅलेंज केलं तुम्ही. मग आमच्यातले पण काही आमच्यातल्या पण पब्लिकला, कारण ह्या ओबीसींचं प्रोबेशन राजकारण नाही आहे, पटकन एकत्रित येणं नाही आहे, सार्वजनिक जीवनात लिडिंग करणं हे ओबीसीचं प्रोबेशन नाही आहे. ओबीसी हा सर्व्हिस देणारा, सेवा देणारा माणूस आहे. मेंढपाळ मेंढ्या राखतोय, वंजारी ऊस तोडतोय, बंजारा ऊस तोडतोय, धोबी कपडे धुण्याचं काम करतोय, नाभिक केश कर्तनाचं काम करतोय. हर एक जात त्याच्या व्यवसायात. माझं पोट भलं, माझं पोट भलं, माझा प्रपंच भला. त्या आमच्या मुलांना विधानसभेमध्ये मला गेलं पाहिजे ही अनुकूल परिस्थिती मिळालीच नाही. मला महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात पोचायचं आहे, हे माझ्या बेरडबेडर रामोशीच्या पोराच्या मनामध्ये कधी स्वप्न आलंच नाही. ते येऊच दिलं. ओबीसींना आरक्षण भेटून सुद्धा जसं जमातींचा तुम्ही उल्लेख केला, त्यांना ना आर्थिक ना राजकीय फायदा झालेला तर कधीच नाही झालेला. का नाही झालेला हा सुद्धा माझा हो आहे ना, कारण इथं निवडणुका आहे बघा. ज्या शासनकर्त्या जमाती आहेत त्यांनी निवडणुका जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलं आहे. आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये डायरेक्ट आरोप करतो माझ्यावर काय हक्कभंग काय आणायचं. ओबीसीच्या बडे समूहांमध्ये पण तेच आढळून येतं. काय मराठ्यांच्या समूहामध्ये पण तेच असतात की जे बडे पार्टनर आहेत ते लहान लोकांना वरील देत नाही. अजिबात आता नाही. तीच भानगड आहे की अजिबात नाही. श्रीमंत मराठी ग्रामीण मराठीकडे लक्ष देत नाही. ओबीसीच्या ज्या काही मेजर जाती आहेत, धनगर असेल, माळी असेल, वंजारी असेल, बंजारा असेल, काय पॉकेट्स आहेत त्यांचे काही जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, त्यांचं लोकप्रतिनिधित्व किती आहे याचं एकदा संशोधन करा. धनगराचा एकही खासदार या देशाच्या संसदेत आजपर्यंत गेलेला नाही. तुम्ही काय सांगता? बड्या जाती आहेत, काय खाल्लं? अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला किती बजेटरी तरतूद केली? वसंतराव नाईक महामंडळाला किती तरतूद केली? महात्मा फुले मंडळाला किती तरतूद केली? याचं एकदा ॲनालिसिस या महाराष्ट्रातल्या सगळ्या अर्थतज्ञांनी माझ्या समोर येऊन करावं. त्याला उत्तर द्यायला हा लक्ष्मण हाते तयार आहे. म्हणजे जाती गणनेमुळं हे प्रश्न सुटू शकते. जाती जनगणना हा लुईस फिलिप नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याचा 1830 सालीचा हा संशोधनात्मक अहवाल आहे. जातनिहाय जनगणना जर झाली आणि कुठल्या कम्युनिटीची किती संख्या आहे हे जर एकदा आमच्या वी द रूलर ऑफ महाराष्ट्र, म्हणजे मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे किंवा आम्ही हे मंत्रिमंडळ आहोत, या मंत्रिमंडळाच्या टेबलवरती जर माझ्या महाराष्ट्राचा इम्पेरिकल डेटा नसेल, इम्पेरिकल डेटा म्हणजे जात वास्तव, सामाजिक स्थितीगती, कुणाला घराची आवश्यकता आहे, कुणाला सामाजिक सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे, कुणाला मान सन्मान देण्याची आवश्यकता आहे, कुठल्या नाथपंथी डवरी गोसावीला आजही गावात घर भेटत नाही, त्याला 2 गुंठ जागा देऊन त्याचं घर वसवणं आणि त्याची लेकरबाळं शाळेत घालणं, त्याला डॉक्युमेंट उपलब्ध करून देणं, ह्या गोष्टी जोपर्यंत होणार नाहीत, या गोष्टी जोपर्यंत होणार नाहीत, जातनिहाय जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत एकदा जात वास्तव लक्षात आलं तर त्याला बजेटरी तरतूद करता येईल. मग मला एक माझा प्रश्न तुम्हाला थेट हे आहे की ओबीसीमध्ये आरक्षण असून सुद्धा ज्या काही योजना सरकारी यंत्रणा आहे त्याचा फायदा गरीब तळागाळातील ज्या जातींचे नावं घेतले त्यांना मिळाला नाही.
हा मनात तुमचा राग आहे का मनोज जरांगेच्या आंदोलनाचा राग? या योजना मिळाल्या नाहीत हा तर राग आहेच. मी फक्त धनगर समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता होतो, पण ज्यावेळी मी फिरत गेलो ह्या लोकांमध्ये त्यावेळी माझा समाज किमान पॉकेटनं तरी राहतो, पण माझ्या समाजापेक्षा भटके कितीतरी वाईट जीवन जगतात. हे वास्तव ज्यावेळी मला कळालं त्यावेळी मला फुलेंचा गुलामगिरी ग्रंथ वाचला. त्या गुलामगिरीच्या प्रस्तावनेमध्ये ते अमेरिकेमधल्या सद्सद विवेकबुद्धी जागृत असलेल्या गोऱ्या लोकांना तो गुलामगिरी ग्रंथ अर्पण करतात आणि ते आपल्या देशातल्या राज्यकर्त्या लोकांना आव्हान करतात की अमेरिकेमध्ये रिझर्वेशनची पॉलिसी सुरू झाली, बाबाओ आपल्या देशामध्ये सुद्धा ही पॉलिसी आली पाहिजे. ते धोरण आजही तसंच आहे. तुमचा अभ्यास आहे याबद्दल शंका नाही, कारण तुम्ही आयोगामध्ये सुद्धा सदस्य म्हणून काम केलं. हा संघर्ष कुठं थांबेल? कारण मराठा ओबीसी समाजाचा संघर्ष हा काही साधा नाही आहे, दुर्लक्षित करण्यासारखा कुणालाच नाही. दोन मोठे पार्टनर, दोन मोठे पैलवान महाराष्ट्र राज्यातील एकमेकासमोर ठाकणं हे निश्चितपणे महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, हे मला तरी वाटतं. पाहिजे महाराष्ट्रामध्ये परत एकदा जयप्रकाश नारायणांची क्रांती होणार. महाराष्ट्रामधला ओबीसी स्वाभिमानासह अस्मितेसह त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचा मी ओबीसीचे सगळे लोक प्रयत्न करणार इथून पुढच्या कालावधीमध्ये. जर आम्ही आमच्या या धोरणावर हक्काधिकारावर जागृत नाही झालो तर आम्ही इथून संपून जाऊ. आमचे आमदार खासदार होत नाहीत हे तर आम्हाला वास्तव फॅक्ट आम्हाला माहीतच आहे. आज माझ्या या महाराष्ट्रातल्या आत्ताच्या परिस्थितीबद्दल देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्रातला कुठला खासदार प्रश्न मांडणार आहे हे आमच्यासमोर उत्तर नाही आहे. हे मी माझ्या सगळ्या बांधवांना समजावून सांगेन. आज गोपीनाथ मुंडे जिवंत नाही आहे. गोपीनाथ मुंडे भाजपचा देश पातळीवरचा नेता असतानासुद्धा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून समीर भुजबळांच्या, लालूप्रसाद यादवांच्या, नॉर्थमधल्या ओबीसी नेत्यांच्या बरोबरीनं संसदेला घेराव घालणारा नेता होता, भाजपचा नेता असून सुद्धा. ही हिंमत आज जागवणं गरजेचं आहे. काल बाळासाहेब आंबेडकरांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला की 12 बलुतेदारी जातीतील काही जाती आज सापडतच नाहीत, त्या संपून गेलेल्या, जेनोसाईड झाल्या हा शब्द त्यांनी काल वापरलेला. कशा झाल्या? तर ओबीसी समाजातील ज्या जाती तळागाळातल्या आहेत, जर ओबीसीमध्ये जर अशाच पद्धतीचं वातावरण राहिलं त्या जातींचं सुद्धा जेनोसाईड होईल. प्रश्नच नाही. पुण्याला, मुंबईला जावा तुम्ही, तिथला जो बांधकाम मजूर आहे, प्लास्टर करणारा, रेती उचलणारा, वीट बांधकाम करणारा बंजारा आहे. तो पोटासाठी कुठं गेलाय? पुण्या मुंबईसारख्या शहरात गेलाय, नाहीतर ऊसतोडीला गेलाय. बंजारा वर्षानुवर्षे हे असेच आहेत, वर्षानुवर्षे आहेत. हे स्वातंत्र्य आम्हाला मिळालंच नाही. महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र प्रतिगामी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ठराविक एका लिमिटेड जातीपुरता महाराष्ट्र आहे. हे बदललं गेलं पाहिजे. हे बदलणं शक्य आहे. येस, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर माझा ठाम विश्वास आहे आणि आम्ही बदलू. एक जाता शेवटचा प्रश्न विचारतो की मनोज जरांगे पाटील असं म्हटलंय की मराठा समाज, ओबीसी समाज किती एक होऊ द्या, ओबीसी नेते किती एक होऊ द्या, त्यांनी दंड ठोकून सांगितलं की हा पट्ट्या एकटा कापला. कोण पट्ट्या एकटा? मनोज जरांगे. काय सोशल रिफॉर्मर आहे का? तज्ज्ञ आहे का? विचारवंत आहे का? काय आहे? कशाच्या एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? कशाच्या आधारावर बोलतो? काहीतरी डिवोशन, डिटर्मिनेशन काहीतरी पाहिजे. तुमच्या असल्या फाजील आत्मविश्वासामुळं माझ्या मराठा तरुणांनी आत्महत्या केल्यात. हे मी ज्या दिवशी मराठा बांधव माझ्याबरोबर मला ज्यावेळी व्यक्त व्हायचे किंवा मला तशी भूमिका मांडायची संधी मिळेल त्यावेळी हा पुरोगामी महाराष्ट्र असेल, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असेल. दादा, तुमचे विचार, तुमचे मी लिखाण बऱ्यापैकी वाचलेले सगळ्या गोष्टी आहेत. आता संघर्ष सुरू झाला आहे ओबीसी समाज आणि मराठा समाज. तुमच्या समाजाला लोक मानतायत. आता प्रोग होऊ शकतो तुमच्या बोलण्यामुळं किंवा शांत होऊ शकतो समाज. त्यांच्या बोलण्यामुळं सुद्धा मनोज जरांगेच्या प्रोग होऊ शकतो, शांत होऊ शकतो. तुम्ही काय आवाहन कराल की वैचारिक लढाई ही वैचारिकच राहिली पाहिजे, ती रस्त्यावर उतरली नाही पाहिजे? तुम्ही ओबीसी तरुणांना काय आवाहन कराल शांततेच्या दृष्टीने? ओबीसी तरुणांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. पण ओबीसी तरुणाची मानसिकता पण समजून घेतली पाहिजे.
ओबीसी तरुण आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तो ॲनालिसिस करतोय, तो क्रिटिसाइज करतोय. पहिली मॅच सांगितली जायची ना ऐकली जायची आणि इमॅजिन केली जायची, पण आता मॅच बघायला मिळते. त्यामुळं तरुण हा ज्यावेळी आम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरू, आम्ही लोकशाही मार्गानं, सनदशीर मार्गानं, संविधानिक मार्गानं या तरुणांना आम्ही जागं करू. कारण ओबीसी कधी हिंसक नाही आहे, ओबीसीने कधी भांडणं केलेली नाहीत, ओबीसीने कधी आंदोलनं केलेली नाहीत. कायम दुय्यम वागणूक, कायम सेकंड स्टेपची वागणूक, कायम गाव जरी धनगराचं असलं, अरे धनगरं आली, किंवा गाव जरी लमाण समाजाचा, अरे त्या तांड्यावर काय रे दारू पिऊन खूप गोंधळ चालला आहे. हे जी हिणत्वाची वागणूक आहे ती माझ्या तरुणांना मी जागं निश्चित करेन. निश्चितपणे या ठिकाणी आपण बघितलं, मनोज जरांगे पाटील ओबीसी समाजाच्या नेत्यांवर नेहमी आरोप प्रत्यारोप करत असतात, हल्ले करत असतात. पण त्यांच्या भाषणात ते वारंवार उल्लेख करतात की ओबीसी माझा बांधव आहे. या ठिकाणी सुद्धा आता लक्ष्मण हाकेंनी सांगितले की माझा मराठा तरुण सतत आत्महत्या करतोय. ओबीसी समाजाबद्दलची तळमळ मनोज जरांगेच्या मनात मला दिसते आहे. लक्ष्मण हाके यांच्यामध्ये मराठा समाजातील तरुण आत्महत्या का करतो याबद्दलची तळमळ आहे. मग इथं कुठंतरी सुवर्ण मध्य साध्य झाला पाहिजे. हे दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभं राहणं हे कुणालाच परवडणार नाही महाराष्ट्रातलं. माझं हे वाक्य अनेक लोकांना पटेल. त्यामुळं दोन्ही समाजातील नेत्यांनी यात कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे. कुणालाही नुकसान न होता हे पाहणं फार गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गुदाम, न्यूज 18 लोकमत, वडीगोद्री.